सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे। एक पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकेश्वर तुर्नर, कर्मचारी सतीश दैठणकर आणि मोहित पठाण आणि राजेश जठाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान परभणी ते मुंबई दरम्यान काढलेला लॉंग मार्च काल नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला। पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली। आंदोलकांनी मागण्या मान्य करण्यासाठी 1 महिन्यांची डेडलाईन दिली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे। एक पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकेश्वर तुर्नर, कर्मचारी सतीश दैठणकर आणि मोहित पठाण आणि राजेश जठाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान परभणी ते मुंबई दरम्यान काढलेला लॉंग मार्च काल नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला। पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली। आंदोलकांनी मागण्या मान्य करण्यासाठी 1 महिन्यांची डेडलाईन दिली आहे।